नमस्कार, डीएस न्यूज जेवलामध्ये स्वागत आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर संपूर्ण महाराष्ट्र विठुमय झाला आहे. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवल्यातील कोटमगाव येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भाविक येवला लासगाव मतदारसंघातील तसेच तालुक्यातील पायी वारीने जात असतात. याच पार्श्वभूमीवर येवल्यात एका अत्यंत स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येवल्यातील व्यापारी महासंघाच्या वतीने कोटमगाव येथे दर्शनासाठी जाणाऱ्या लाडके वारकरी आणि भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची मोठी सोय झाली असून व्यापारी बांधवांच्या सामाजिक आणि धार्मिक भावनांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या महाप्रसाद वाटप सोहळ्याप्रसंगी येवल्यातील व्यापारी महासंघाच्या वतीने युवा नेते अमोल शिंदे यांचा सत्कार देखील करण्यात आला. या प्रसंगी पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यापारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे येवल्यात खऱ्या अर्थाने भक्तिमय व चैतन्यमय वातावरण पाहायला मिळाले. डीएस न्यूज येवल्यासाठी दीपक सोनवणे, येवला. आज आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर समजले जाणारे आपल्या तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव येथे मोठी यात्रा भरते. त्याच निमित्ताने आमच्या येवला व्यापारी महासंघातर्फे आमचं हे सलग 5वं वर्ष आहे. सालाबादप्रमाणे यंदाही साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद, केळी, पाणी पाऊच असा हा महाप्रसाद आम्ही तालुक्यातून येणाऱ्या दिंड्यांसाठी, भाविक भक्तांसाठी ठेवलेला आहे. हे आमचं सलग 5वं वर्ष आहे. यापुढेही अशी आमची सेवा यावी तरच चालू राहील. येवले शहरातील तमाम व्यापारी बांधवांचं सहकार्य या कार्यक्रमाला असतं. कोणा एकाचा कार्यक्रम नसतो. सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व पक्षाचे लोक या संघटनेमध्ये कार्यरत असतात. त्यामुळे हा कार्यक्रम अगदी दरवर्षी नित्यनेमाने पार पडत असतो. आणि यावेळेस जवळपास 2000 किलो साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे व भाविक भक्तांसाठी त्याचं सकाळी 9 वाजेपासून वाटप सुरू आहे. आज या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त व्यापारी महासंघामार्फत या ठिकाणी हजारो किलो साबुदाण्याची खिचडी, केळी आणि अनेक पदार्थ असे उपासाचे वाटले जातात. ज्या यात्रेकरूंना किंवा ज्या माऊलीला पंढरपूरला जायला मिळत नाही अशांनी हे येवल्यातलं कोटमगाव येथे प्रति पंढरपूर असलेलं विठ्ठलाचं मंदिर प्रसिद्ध आहे. येवल्या तालुक्यातील सगळे खेडेगावातले दिंड्या या ठिकाणी येतात आणि ह्या महाप्रसादाचा लाभ घेतात, विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि असा समज होतो आपला का आपण पंढरपूरलाच गेलेलो आहे आणि ह्या पंढरपूरच्या देवाचंच दर्शन घेतलेलं आहे अशी या ठिकाणी येऊन सगळ्यांची भावना होती. पुन्हा एकदा मी व्यापारी महासंघाला शुभेच्छा देतो का त्यांनी हा उपक्रम अतिशय चांगला राबवलेला आहे. असेच उपक्रम त्यांनी राबवावे. धन्यवाद. येवला व्यापारी महासंघाच्या वतीने या ठिकाणी खिचडीचं वाटप करणं म्हणजे तालुक्यातील सर्व भाविक भक्त हे व्यापारी महासंघाचे गिऱ्हाईक आहेत आणि त्यांच्या सेवेसाठी आमचीसुद्धा एक जबाबदारी आहे की त्यांच्यासाठी आज हा जो पवित्र दिन आहे आषाढी एकादशीचा, त्यांच्या सेवेची संधी या निमित्ताने आमच्या व्यापारी महासंघाला मिळते. सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने सेवा करतो आणि त्याचा हा आनंद खूप आगळा वेगळा आहे. हाच कार्य हे सतत आम्ही निश्चितपणे चालू ठेवू अशी मी ग्वाही देतो. सर्वांनी जे सहकार्य केलं असं सहकार्य सतत आम्हाला लाभो आणि आम्हाला या तालुक्यातील सर्व भाविक भक्तांची सेवा करण्याची संधी मिळो आणि या कारणाने आम्ही एक छोटीशी का होईना तालुक्यातील नागरिकांची परतफेड या स्तुत्य उपक्रमाने करत असतो. सर्वांनी या ठिकाणी खूप सहकार्य केलं आणि सर्वांनी लाभ घेत आहेत. खूप आनंद सोहळा हा आहे. सर्वांचे खूप खूप आभार मानतो. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.